आज मी तुम्हाला सांगणार आहे की शेअर मार्केट चा बेसिस काय आहे, म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय ॲक्च्युली. तर मॅनेजर इंडेक्स सर्व्हिसेसमध्ये 61% आहे, म्हणजे सर्व्हिसेस जास्त डिमांडमध्ये आहेत इंडियामध्ये दॅन ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग. ओके, नमस्कार. माझं नाव प्रमोद रानडे. तुम्ही माझे व्हिडिओ बघतच असाल. माझे व्हिडिओज हा जो चॅनल आहे तो बेसिकली फॉर द कॉमन पर्सन आहे की ज्याला शेअर मार्केटबद्दल किंवा स्वतः श्रीमंती कशी जनरेट करायची, आपला मार्ग कसा ओळखावा आणि हा प्रवास ज्याला करायची इच्छा आहे पण काहीच माहिती नाही आहे त्याच्यासाठी आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की शेअर मार्केट चा बेसिस काय आहे, म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय ॲक्च्युली. तर शेअर मार्केट म्हणजे प्रत्येक कंट्रीमध्ये किंवा आता इंडियाचंच सांगतो की लेट्स से आपल्याकडे 5,000 लिस्टेड कंपनी आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये. तर लिस्ट का होतात, तर त्याचा काय क्रायटेरिया आहे BSE आणि NSEचा. तेवढे तुम्ही क्रायटेरिया सॅटिस्फाय केले की तुमचं ट्रान्सपरन्सी पाहिजे, तुमचा एवढा मिनिमम बिझनेस पाहिजे, तुम्हाला ॲन्युअल फी आम्हाला एक्सचेंजला द्यायला पाहिजे, तुम्ही गव्हर्नन्स नीट केला पाहिजे आणि असे एक 20-25 लाईन आयटम्स आहेत की ज्याच्यावर एक्सचेंज नजर ठेवते. आणि तुम्ही प्रॉफिटेबल बिझनेस जर सस्टेनेबली रन केला, इथिकली रन केला आणि त्याच्यातनं शेअर होल्डरसाठी वेल्थ निर्माण केली तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामधून फायदा होऊ शकतो. प्रमोटरला तर जास्तीच होतो. प्रमोटरचे समजा 80% शेअर्स असतात आणि उरलेले शेअर्स जे असतात ते 20% पब्लिकला देतात किंवा DII म्हणजे म्युच्युअल फंड्स किंवा इतर लोक ते सबस्क्राईब करतात आणि त्याच्यामुळे त्या शेअरला डिमांड उत्पन्न होते आणि डिमांड सप्लाय जे रिलेशन आहे तुम्हाला सांगितलं, डिमांड जास्त आली आणि सप्लाय तेवढाच आहे तर मग त्याचे भाव वाढतात. राईट. ते भाव काय वाढतात, तर बेसिकली कंपन्यांचे प्रॉफिट्स वाढतात कारण इंडिया ॲज अ कंट्रीची ग्रोथ होत आहे. राईट. म्हणून त्याचे भाव वाढतात. तर आता मी तुम्हाला GDP म्हणजे काय ते सांगतो. GDP आणि शेअर मार्केटचं खूप क्लोज रिलेशनशिप आहे. ओके. GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आता हे बघा इथे स्लाईडमध्ये दाखवतो आहे. इंडिया GDP 2024 दिस इज ड्रिवन बाय मेनली पॉप्युलेशन. पॉप्युलेशन आपली 163 कोटी आहे. ओके. हे एस्टिमेटच आहे ऑब्व्हियसली. तर 10 वर्षांनी गव्हर्मेंट पॉप्युलेशन काउंट करते पण हे आत्ता 163 कोटी आहे. ओके. मोदी ह्याला नेहमी रेफर करतात आणि ही ऑलवेज रेफर्स टू दिस बिकॉज ही वॉन्ट्स टू इंडिया टू ग्रो बेस्ड ऑन धिस ॲज अ बेसलाईन की एवढी माणसं आहेत, त्यांना त्यांच्या नीड्स आणि वॉन्ट्स असणार आहेत, त्यामुळे ते मार्केटमध्ये जाऊन प्रोडक्ट कंझ्युम करणार किंवा घेणार, ॲसेट्स कॅपिटल आयटम्स घेणार किंवा कंझ्युमेबल आयटम घेणार आणि त्याच्यामुळे कंपन्यांचे सेल्स वाढणार. कंपन्यांचे सेल्स वाढले की कंपन्यांचे प्रॉफिट वाढणार. कंपन्यांचे प्रॉफिट वाढले की त्या शेअर्सचा भाव वाढणार, डिमांड उत्पन्न होणार आणि मग भाव वाढणार. ओके. तर GDPचं रिलेशन खूप जास्त आहे शेअर मार्केटच्या मार्केट कॅपिटलायझेशनशी. म्हणजे मार्केट कॅप म्हणजे काय, तर टोटल शेअर्स समजा X लिस्टेड आहेत शेअर मार्केटमध्ये 5,000 कंपन्यांचे. ओके. त्यातल्या चांगल्या कंपन्या 500च असतात टिपिकली, नॉट मोर दॅन दॅट. ओके. आणि तर त्या सगळ्या कंपन्यांचा भाव गुणिले त्यांचं इक्विटी कॅपिटल काय आहे याचा प्रोडक्ट म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन. राईट. तर ते GDPच्या टिपिकली वरती पाहिजे, मे बी 1.2 टाइम्स ऑफ GDP पाहिजे. तर 2025ला आता 2025 आलाच आहे, 371 लाख कोटी हे GDP इंडियानी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे बनवलेलं आहे. याच्यामध्ये कॅपिटल पण आहे आणि कन्झम्पशन पण आहे, सो दोन्ही आहे आणि प्रोडक्शन आहे सगळं. म्हणजे अश्युमिंग दॅट कंपनीज आर रनिंग ॲट लेट्स से 90%, 95% कॅपॅसिटी. ओके. समजा 100% कॅपॅसिटी कंपनी चालायला लागली, त्यांना प्रोडक्टला डिमांड आली तर ऑब्व्हियसली ही GDP विल गो अप टू मे बी 400 lakhs crore. Okay. And correspondingly market also will go up, share market corresponding to that maybe 1.2 times of 400 lakh crore. Okay. तर आपली GDPची रँक काय आहे, 5वी आहे. GDPची रँक 5वी. पहिला युनायटेड स्टेट्स आहे, दुसरा चायना आहे, त्याच्यानंतर जपान आहे आणि नेक्स्ट वॉज UK. आता आपण UKला टारून वरती गेलेलो आहे. ओके. जर्मनी तर आपल्या मागे पडली आहे ऑलरेडी. ओके. जर्मनीत रिसेशन आलेलं आहे सध्या. इफ यू नो, जर्मनीतले बरेचसे प्लांट्स म्हणजे वॉक्सवॅगनचे प्लांट्स बंद पडले, ते तुम्ही वाचलंच असेल. नंतर मग GDP ग्रोथ दरवर्षी काय होते, तर 6.4% आता एस्टिमेट आहे 2024-25चं फायनान्शियल इयर. राईट. आणि आय अश्युम दॅट 25-26 विल बी 7%, म्हणजे 371 लाख कोटीचे गुणिले 1.07 असं मिळून ते वाढत जाणार 2025ला. राईट. तर इट विल बी टिपिकली मोर दॅन दिस 400 लाख करोड अप्रॉक्सिमेटली. or you calculate yourself 7% is what, 10% is 37, 7% is let's say 21, so 92 or kind of 392 lakh crore होईल एका वर्षामध्ये. ओके. त्याच्यानंतर GDP ग्रोथ ही तुम्हाला सांगितली दरवर्षी होत असते आणि दरवर्षी होत असल्यामुळे इन्फ्लेशन पण होतं. GDP वाढले की इन्फ्लेशन वाढतं ऑटोमॅटिकली, कारण
प्रोडक्शन GDP म्हणजे काय, प्रोडक्शन वाढलं, कन्झम्पशन वाढलं आणि त्याच्यामुळे डिमांड वाढली आणि त्याच्यामुळे प्राइसेस वाढल्या, राईट. दॅट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. GDP पर कॅपिटला काय आपल्याकडे 2 लाख आहे, 2,55,000 रुपये. ओके, दिस इज पर पर्सन इज मेकिंग अ प्रोडक्शन ऑफ 2.55 lakhs इक्वॅलंट ऑफ प्रोडक्ट. ते प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिसेस असतील. GDP पर कॅपिटा रँक इंडियातली 141 आहे, म्हणजे खूपच खाली आहे, राईट. GDP बाय सेक्टर 18% ॲग्रिकल्चरमधून येते, 27% इंडस्ट्रीयलमधून येते आणि 54% कन्झम्पशनमधून येते. आता म्हणून इंडियन इकॉनॉमी इज कन्झम्पशन बेस्ड इकॉनॉमी आहे. म्हणजे 55% जी GDP आहे ती कन्झम्पशन बेस्ड असते. 27% इंडस्ट्रियल आहे, म्हणजे मोठे मोठे जे प्रोडक्ट आपण कॅपिटल गुड्स जे घेतो ते, की आपल्याकडे फ्रीज घेतला, TV घेतला, नंतर इट जनरेट्स इट टू कन्झम्पशन ऑफ द TV मे बी आफ्टर 20 years, पण मेनली दॅट इज कॉल्ड ॲज अ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. ओके, पंप्स आहेत, मोटर्स आहेत वगैरे. हे ॲग्रिकल्चर म्हणजे हे पण कन्झम्पशनमध्येच येतं. ओके, जे आपण ॲग्रिकल्चर प्रोड्यूस करतो ते कन्झ्युमच करतो, पण ह्याच्या कन्झम्पशनमधलं 18% ॲग्रिकल्चरमध्ये मधून येतं. मग GDP बाय कंपोनंट काय, तर प्रायव्हेट कन्झम्पशन 56% आहे. ओके, आणि कन्झम्पशनमध्ये 56% आहे आणि ग्रॉस फिक्स ॲस कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे जे नवीन प्लांट्स येतात आहेत ते 33% त्याच्यामध्ये आहे. असं मिळून टोटल मिळून हे 100% आपली GDP आहे. म्हणून भारताची जी GDP आहे इट इज अश्युम दॅट इट इज कन्झम्पशन बेस्ड इकॉनॉमी. त्यामुळे आता जसं कन्झम्पशनला जो बूस्ट मिळेल, कारण 1 लाख कोटी साधारण टॅक्सची बचत करतात आहेत पुढच्या यावर्षी, म्हणजे एप्रिल 25 ते मार्च 26पर्यंत, तर 1 लाख कोटी रुपये या कन्झम्पशनमध्ये येणार आहे. ओके, बिकॉज आपली इकॉनॉमी कन्झम्पशन बेस्ड आहे, त्यामुळे कन्झम्पशनमध्ये हे येणार आहे या 56%मध्ये. आणि त्याच्यामुळे परत इकॉनॉमीला बूस्ट मिळणार आहे. 1 लाख कोटी मार्केटमध्ये येणार आणि ते वस्तू बाय करणार, डिमांड येणार, त्यामुळे कंपन्यांचे प्रॉफिट वाढणार आणि त्यामुळे ऑब्वियसली कंपन्यांचे शेअर मार्केटमधले भाव वाढणार. CPI इन्फ्लेशन काय आहे बघा, मी तुम्हाला सांगितलं 4.3% आहे. बिकॉज देर इज GDP 7%, CPI 4.3% तर मिनिमम वाढतं. CPI जे दाखवतात बाहेर ते टिपिकली दाखवतात 2%, 3% वगैरे, पण अजिबात नसतं ते. 4% सुद्धा नसतं. ॲक्च्युली तुम्ही जर फाइंड आउट केलं तर CPI इन्फ्लेशन 60% आहे. रिअलिस्टिकली व्हॉट यू स्पेंड मंथली, की या महिन्यामध्ये बघा, या वर्षीच्या आणि पुढच्या वर्षी याच महिन्यात बघा, तुम्हाला 60% प्रत्येक दर वाढलेलाच दिसेल. 70% आयटममध्ये, 30% आयटम मे बी इट इज सेम. आता अमेरिकेमध्ये किंवा जपानमध्ये काय होतं, GDP त्यांची 1%, 2% आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे इन्फ्लेशन पण 1%, 2% किंवा 0 आहे. कारण GDPशी डायरेक्टली रिलेशनशिप असते ती महागाईशी. महागाई म्हणजे CPI इन्फ्लेशन. या आपल्याकडे बिलो पॉवर्टी लाईन किती, 82% ऑफ पब्लिक, 143 कोटीपैकी या 82% इज लेस दॅन $17,800 पर मंथ कमवतात, म्हणजे $6.85 पर डे, म्हणजे टिपिकली पर मंथ लेस दॅन $2,000. ओके, नंतर 44% ह्याच्यातलेच लेस दॅन $9,500 पर मंथ. हे टिपिकली जे लेबर असतं त्यांना आपण जे पगार मिळतो 10,000 रुपये पर मंथ मिळतो त्यांना पगार. तसे 44% लोक आहेत 143 कोटी जनतेपैकी. ओके, आणि श्रीमंत लोक किती आहेत, हे अबाउट 2.2 lakhs पर इयर. हे साधारण 25 कोटी अश्यूम केलेत मी, कारण ह्याचा डेटा कुठेही नाही आहे. हा डेटा मात्र सॉलिड आहे. इट इज पब्लिश बाय गव्हर्नमेंट. सो 18% पॉप्युलेशन इज गेटिंग धिस मच इन्कम, 2.2 lakhs पर ॲनम. ओके, आणि लेस दॅन 25 लाख, बट अबाउट 2.2 lakhs पर इयर, म्हणजे 25 लाख पर इयरच्या वरचा पगार. हे साधारण अनदर 23 करोड लोक आहेत अश्यूम केलेत. ओके, आणि जे अतिश्रीमंत लोक आहेत की ज्यांना एवढा पगार मिळतो, ओके, दरवर्षी, हे साधारण 2 कोटी लोक आहेत. 142 कोटी लोकांपैकी फक्त 2 कोटी लोकांना एवढा पगार आहे. ओके, तर आपण शेअर मार्केटमध्ये आलो आणि आपली संपत्तीचं ग्रो केली, जे काय सेविंग आहे ते कॅपिटल, तर आपण या क्लासमधून इथे मायग्रेट होऊ शकतो. अजून 10 वर्षांनी इथे मायग्रेट होऊ शकतो आणि मे बी ॲट द एज ऑफ 55 यू कॅन मायग्रेट टू धिस. ओके, 25 lakh to 1 crore युअर नॉट सॅलरी. ओके, बट युअर इन्कम फ्रॉम मार्केट, फ्रॉम प्रॉफिट्स, नॉट पर इयर. दर 3-4 वर्षांनी प्रॉफिट मिळतो, कारण मार्केटचे सायकल्स असतात. बट येस, यू कॅन मायग्रेट फ्रॉम धिस टू धिस अँड टू फायनली टू धिस. दिस इज टू हाय काइंड ऑफ थिंग. ह्याच्यामध्ये हे सुद्धा आपल्याकडे साधारण 8 लाख लोक असतील ज्यांना 1 कोटी पर इयर सॅलरी आहे, जे मॅनेजिंग डिरेक्टर्स आणि कंपन्यांचे किंवा इतर लोक जे अतिश्रीमंत किंवा गर्भश्रीमंत बिझनेसमॅन आहेत ते लोक इथे आहेत. आणि हे लोक, बरेचसे लोक इंडिया सोडून चाललेत, कारण त्यांना वाटतं की इंडिया इज नॉट अ कंट्री वेअर द बिझनेस कॅन बी डन अँड एक्सप्लोडेड. लाईक इन दुबई यू कॅन एक्सप्लोड, और मे बी इन अदर कंट्रीज यू कॅन एक्सप्लोड, और यू कॅन एन्जॉय लाईफ देअर मोर दॅन इन इंडिया. तर असे लोक बरेचसे, आता तुम्ही वाचलं असेल मराठी पेपरमध्ये पण हे यायला लागलं आहे की
की गेल्या वर्षी साधारण एक 10,000 लोकांनी इंडियन सिटिझनशिप सोडली आणि बाहेरच्या कंट्रीची सिटिझनशिप घेतली. आता सध्या ट्रम्प जो गोल्ड कार्ड देतो आहे काहीतरी 15 ते 20 कोटी रुपये तुम्ही द्या, इंडियन रुपीज इक्विव्हॅलंट डॉलर्स, आणि तुम्हाला अमेरिकेत परमनंट PR मिळणार. असे लोक आहेत इंडियात की 15 कोटी रुपये दिले आणि अमेरिकेचं नागरिकत्व मिळवलं. असे जपान बऱ्याच ठिकाणी आहेत. इट इज इन केमिन आयलंड, इट इज इन UK. त्यामुळे बरेचसे इंडियन बिझनेसमॅन जे पळून जातात की ज्यांनी काहीतरी इथे प्रॉब्लेम केलेले असतात ते लंडनला राहतात, कारण तिथे डबल फायदा आहे. एक तर तिथे रेसिडेन्शिप लगेच मिळते वन्स यू गिव्ह द मनी, अँड सेकंड थिंग इज नोबडी कॅन अरेस्ट यू फ्रॉम देअर. ओके, तिथे तुम्हाला गव्हर्मेंट प्रोटेक्शन आहे. त्यामुळे आपले सगळे जे बँकांना फसवणारे लोक आहेत ते सगळे लंडनमध्ये जाऊन का बसतात हे तुम्हाला मी आता सांगतो आहे. आणि ते सगळे या कॅटेगरीमध्ये येतात. ओके, रॉंग थिंग्स करून पैसे बँकेचे बुडवतात आणि बाहेर जाऊन बसतात. मग ही सॅलरी मिळणारे जे लोक आहेत त्यातले काही लोक असेच असतात की जे फसवेगिरी करून ते मोठं करतात सगळं. ओके, तर हे मी सांगितलं तुम्हाला अबाउट 142 करोड लोकांचं कसं कॉन्फिगरेशन आहे इंडियामध्ये, राईट. तर टिपिक अबव पॉवर्टी लाईन 18% लोक आहेत, बाकी सगळे बिलो पॉवर्टी लाईन आहेत इंडियामध्ये. सो वी हॅव टू डू लॉट ॲज अ कंट्री, ॲज अ गव्हर्मेंट, ॲज अन इंडिव्हिज्युअल टू सपोर्ट these people from our own income, and then educate them to migrate from here to here and finally to maybe here. तर इथून ते इथे तर येऊ शकतात ते, ओके, शुअरली, किंवा इथून इथे तरी येऊ शकतात. आणि त्याच्यासाठीच हा माझा प्रपंच आहे की मी हा चॅनल का चालवते. तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग करा, सेव्हिंगमधनं इन्व्हेस्टमेंटसाठी कॅपिटल जमवा, कॅपिटल दर महिन्याला ॲट अप्रोप्रिएट टाईम तुम्ही स्वतःच्या अकाउंटमध्ये टाका, आणि ऑब्व्हियसली ते कंपाऊंडिंग ग्रोथप्रमाणे ते तुमचं वाढेल. मे बी काहींचं 10% पर ॲनम कंपाऊंडिंग वाढेल, काहींचं 12% पर ॲनम वाढेल. तुम्ही इंडेक्स फंडात जर टाकलं तर 13 ते 14% पर ॲनम वाढतंच. इंडिव्हिज्युअल शेअर्समध्ये तुम्ही टाकूच नका, फक्त ETF किंवा इंडेक्स फंडात, म्युच्युअल फंडामध्ये टाका, राईट. ओके, त्याच्या पुढचं गिनीज कोएफिशियंट आपलं इंडियाचं काय आहे, इन्कम इनइक्वॅलिटी इंडेक्स आहे हा, राईट. तर 0 म्हणजे परफेक्ट इक्वॅलिटी इन इन्कम ऑफ ईच अँड एव्हरी पर्सन इन द कंट्री. 1 मीन्स ऑल इन्कम विथ ओन्ली 1 पर्सन. सो हे तर अशक्य आहे, कुठल्याच देशामध्ये नसतं. तर आपण सध्या स्टेट बँकेच्या डेटाप्रमाणे 2023ला आपला इंडेक्स टिपिकली चांगला झालेला आहे, 0.47 पासून 0.4वर आलेला आहे. सो वी आर गोईंग टुवर्ड्स 0, टुवर्ड्स परफेक्शन. इट मे नॉट बी परफेक्शन, बट येस, इट इज धिस मायग्रेशन इज गुड. ओके, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ठीक आहे, पण खूपच कमी आहे, कारण इंडियामध्ये प्रॉपर एज्युकेशनच नाही आहे, जॉब रिलेटेड एज्युकेशनच नाही आहे. काहीतरी फापट पसारा शिकवत असतात जे पुढे तुम्हाला खूप कमी उपयोगी असतं. बेसिक मॅथमॅटिक्स फक्त जे आहे ना ते तुम्हाला शेअर मार्केटमध्ये उपयोगी पडतं. पर्सेंटेज, भागाकार, गुणाकार, यील्ड, ओके, नंतर काही जॉमेट्री वगैरे काय उपयोगी पडतं, पण अंकगणित आणि बीजगणित तुम्हाला नक्की इथे उपयोगी पडतं. आणि तेवढं तर तुम्हाला स्ट्रॉंग यायलाच पाहिजे या, आणि तुमचं ते पक्क करा नसलं तर. ओके, पर्सेंटेज बेस्ड गेम आहे हा सगळा, सप्लाय डिमांड असला तरीसुद्धा. ओके, नंतर मग लेबर, अनऑर्गनाइज सेक्टरमधलं हे जे लेबर आहे ते 62.92 आहे. अनऑर्गनाइज सेक्टरमधलं वरती जे दाखवलं तुम्हाला 80 करोड, त्याच्यापैकी अनऑर्गनाइजच मेन आहे. ओके, नॉन लेबर इज 78 करोड, जे लेबर नाही आहे पण हे क्लेरिकल स्टाफ टिपिकली. ओके, विच इज इन्क्लुडिंग लेबर. जस्ट अबाव लेबर 2 कोटी आहेत फक्त. ओके, आणि नंतर जनरल मॅनेजर, मॅनेजिंग डायरेक्टर्स, बिझनेसमॅन एटसेट्रा दे आर जस्ट 50 lakhs. टोटल पॉप्युलेशन आपलं 143 करोड्स आहे. ते असं कॉन्फिगरेशन आहे आपल्याकडे. हे बघा, ही आपली इंडिया कंट्री आहे, आणि मोदी आल्यानंतर एवढं तरी इम्प्रूव्हमेंट झालं नाही तर प्रचंड वर्स्ट कंडिशन होती याच्या आधी. ओके, मग आता टोटल पॉप्युलेशनमधलं लेबर कॅटेगरी 1 काय, 44% इन ॲग्रिकल्चर. ओके, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल 28% आहे, आणि सर्व्हिसेसमध्ये 28% लोक आहेत. म्हणजे जे गिग वर्कर्स म्हणतात ते सर्व्हिसेसमध्ये आहेत, की तुमच्याकडे रोज जे झोमॅटो आणि स्विगीचे माणसं शहरामध्ये आणून देतात ते. तसं मिळून हे अशी लेबर कॅटेगरी आहे. ॲग्रिकल्चर 44, इंडस्ट्रीमध्ये काम करणारे 28, आणि सर्व्हिसेसमध्ये काम करणारे मेजर सिटीजमध्ये सर्व्हिसेस 28%. कन्झम्पशन एक्सपेन्स काय आहे तर 71% ऑफ GDP. जे आपण कंझ्युम करतो त्याचे पार्ट इज 71%, आणि ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन इज 31%. ही सगळी मिळून GDP आहे. 100% जर असेल तर आपण स्पेंड आउट करतो 71% ईच इयर. ओके, वरती जी सांगितली आपली जी GDP सांगितली तुम्हाला मी, त्यातलं 71% आपण कंझ्युम करून टाकतो आहे. म्हणजे इट इज consumed and gone. Okay, next year it is again you consume and again it will go, and every year you consume and go. But हे जे कॅपिटल फॉर्मेशन आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. या कॅपिटल फॉर्मेशनमधून तुम्हाला नवीन आयटम्स निर्माण करू शकता तुम्ही, की ज्याच्यामध्ये मोबाईल फोन्स आहेत, टेलिव्हिजन्स आहेत, तुम्हाला इतर लागणाऱ्या गॅजेटरीज आहेत, किंवा प्लांट्स आहेत की ज्या प्लांट्समधून तुम्हाला पुढे फ्युचर प्रोडक्शन मिळणार आहे. असं ते कॅपिटल फॉर्मेशन आहे. दिस इज वॉट इज 31%.
ओके. आणि ग्रॉस सेव्हिंग्स पर इयर इज 31% आउट ऑफ ऑफ GDP टोटल. तर हे जे GDP आहे कन्झम्पशनमध्ये ह्याच्यातले काही वाचवतात लोक आणि 31% हे सेव्ह पण करतात. तर 118 लाख कोटी भारताचं दरवर्षीचं सेव्हिंग आहे, राईट. तर 31 आणि म्हणजे 40% आपण कंझ्युम करतो, 31% लोक सेव्ह करतात. ओके, तुम्ही आम्ही सगळेजण मिळून असे 118 लाख कोटी सेव्हिंग आहे. आणि हे सेव्हिंगपैकी काहीतरी टक्के तुम्ही मे बी 20% ऑफ ईच पर्सन और मे बी 30% ऑफ ईच पर्सन पर मंथ तर तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकले तर यू कॅन मायग्रेट फ्रॉम युअर करंट कॅटेगरी टू हायर कॅटेगरी ऑफ इंडियन पीपल. तर आता हे ठीक आहे. आता यील्ड 10 year बॉन्ड इंडियामध्ये अजूनही 7.2% आहे, व्हेरी हाय. ओके, अमेरिकेमध्ये 4.54%, मे बी 4.8% मॅक्सिमम तुम्हाला गॅरंटेड रिटर्न मिळतं ऑन देअर बॉन्ड्स. बॉन्ड म्हणजे तिकडची फिक्स्ड डिपॉझिट्स. या तर हे 7.2% इंडियामध्ये आहे. त्यामुळे FII फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स आपल्याकडे येतात आणि त्यांना 7.2% इज टू अट्रॅक्टिव्ह फॉर दॅम. फॉरगेट अबाउट द शेअर मार्केट. आपल्याकडे फिक्स इन्कम मार्केटमध्ये पण प्रचंड फॉरेनचे लोक इन्व्हेस्ट करत असतात. ओके, पुढे परचेस मॅनेजर इंडेक्स काय आहे तर मॅन्युफॅक्चरिंगचा 58 आहे. म्हणजे दिस इज अबाउट द परचेस काय करतो परचेस मॅनेजर. प्रत्येक जो कंपनीचा आहे तो परचेसिंग करतो आहे का नाही तर 58%च करतो आहे. परचेस मॅनेजर इंडेक्स सर्व्हिसेसमध्ये 61% आहे. म्हणजे सर्व्हिसेस जास्त डिमांडमध्ये आहेत इंडियामध्ये दॅन ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग. आता BSE मार्केट कॅप इट इज 435 lakhs करोड जी होती सप्टेंबर एंडला, जी मार्च पीक होतं ती आता 345 करोड झाली मार्चमध्ये. म्हणजे इथे जवळजवळ 90 lakhs करोड इव्हॅपोरेट झाले असं म्हणतात. ठीक आहे, इव्हॅपोरेट झालेलं नाही, हा व्हर्च्युअल लॉस आहे आणि परत रिगेन होईल मे बी अनदर 5 months और अप टू दिवाळी. पण ह्याचं जे रिलेशन आहे ते डायरेक्टली रिलेटेड टू GDP जशी वाढेल पुढच्या वर्षी 7% येईल तर दिस 345 विल नॉट ओनली गो टू 435, इट विल गो टू 500 lakhs करोड ऑल्सो. दॅट इज पॉसिबल. आत्ता सेंटिमेंटमुळे मार्केट पडलेलं आहे बिकॉज ऑफ ट्रम्प अँड बिकॉज ऑफ अर्निंग्स. प्रत्येक फॉलला काहीतरी लोक नंतर लेबल शोधत असतात की हे पडलं कारण हे झालं ते झालं. आणि तुम्ही तुमच्या प्रॉफिटवर फोकस करा आणि विका आणि 2 महिने 4 महिने 5 महिने 1 वर्ष बाहेर बसा. तेव्हा 6 महिन्याची FD करा त्या प्रॉफिटमधनं. पण तुमचं जे पोर्टफोलिओची व्हॅल्यू आहे ती कमी होऊ देऊ नका. नाही तर मग तुम्ही काय न खाया ना पिया ग्लास फोड्या और बिल दे दिया ऐसा मत करो. तो तुमको प्रॉफिट दिख रहा है तो तुमचे सगळे कान बंद करा न्यूजचे. तुम्ही तो प्रॉफिट बुक करा काय 2 लाख दिसते 3 लाख दिसते आणि नंतर काही महिने मार्केटच्या बाहेर बसा. ओके, देन मार्केट फॉल्स. साप शिडीचा गेम आहे, तुम्हाला मी सांगितलं आहे माझ्या शॉर्टमध्ये. जेव्हा परत मार्केट सबस्टॅन्शियली खाली येईल 20, 30, 35% तेव्हा यू स्टार्ट इन्व्हेस्टिंग अगेन. ओके, डोंट अगेन पुट इन बल्क इन्व्हेस्टमेंट इज ऑलवेज बॅड. या तुम्हाला वाटतं तुम्हाला बॉटम मिळाला पण बॉटम कोणालाच कळत नसतं. मला पण नाही कळत नाही, 44 वर्ष झाली. ओके, आता GDPमध्ये काय काय आहे भारतामध्ये टेक्स्टाईल, केमिकल, फूड प्रोसेसिंग, स्टील, सिमेंट हे सगळे मेन इंडस्ट्रीज आहेत. त्यामध्ये सॉफ्टवेअर पण आहे, फार्मा इज अनदर मेन वन. तर हे सगळ्यांचं प्रोडक्शन मिळून आपली GDP बनते. जी टिपिकली मगाशी सांगितलं जी वरती टॉपला लिहिले ते दॅट इज व्हॉट इज GDP विच इज 371 लाख करोड. आणि 371 लाख करोडच्या जवळजवळ 1.5 आपलं मार्केट गेलं होतं. ही मार्केट कॅप आहे. ओके, 371 GDP. सो 435 डिवायडेड बाय 371 टिपिकली इट कम्स टू मे बी 1.4 1.5 टाइम्स. अमेरिकेचं मार्केट सध्या 1.9 टाइम्स GDP चाललं आहे. इट इज टू मच ओव्हरहिटेड US मार्केट. आपलं पण मार्केट ओव्हरहिटेड होतं म्हणून मार्केट पडलं कारण वाईज लोकांनी प्रॉफिट बुक केला आणि सेलिंग प्रेशर आलं. त्यामुळे सप्लाय जास्त आला, डिमांड कमी आली. आता तर इतका सप्लाय अजूनही डिमांड येत नाही आहे तर पण त्यामुळे भाव अजूनही पडतात किंवा तिथेच आहेत, धडपडतात. ओके, आता अजून एक आपण अँगल बघू एक्सपोर्ट्स आणि इम्पोर्ट्स भारताचा. या एक्सपोर्ट इज 18% टू US. आता जर ट्रम्प बाबू जे म्हणतात ना आम्ही असं करून तसं करू वो करेंगे तर हे आपल्या 18% एक्सपोर्ट टू US आहे टोटल एक्सपोर्टमध्ये. त्यालाच इम्पॅक्ट होणार आहे. 17% EU आहे, 6% अदर स्मॉल कंट्रीज आणि बाकीच्या बऱ्याच कंट्रीज. आपण ऑस्ट्रेलिया, गल्फ या सगळ्या लोकांना एक्सपोर्ट करत असतो. आणि टोटल आपला एक्सपोर्ट आहे 777 बिलियन USD म्हणजे 67 lakhs करोड. आपलं इंडियन म्हणजे 67 lakhs करोड इम्पोर्ट आहे फ्रॉम व्हॉट फ्रॉम आवर GDP ऑफ 371 lakhs करोड. म्हणजे आपलं 20% एक्सपोर्ट आहे GDPच्या जे आपण बनवतो त्याचं 67 lakhs मध्ये 20% साधारण एक्सपोर्ट करतो. आणि इम्पोर्ट पण काय करतो? येस, इम्पोर्ट पण करतो. 18% फ्रॉम चायना, 6% फ्रॉम व्हेरियस अदर कंट्रीज. ओके ना, रशिया आहे, ऑइल आपण गेल्यावर रशियातनं घेतलं, नंतर गल्फमधून ऑइल घेतो वगैरे वगैरे. ओके, EUमधनं 9% घेतलं. तर हे 74 lakhs करोड इज आवर इम्पोर्ट्स. तर नेट आपला डेफिसिट असतो नेहमी. मोदी आता एक्सपोर्ट वाढवायचा प्रयत्न करतात. एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट शुड बी ऑलवेज प्लस. वी शुड एक्सपोर्ट मोर दॅन व्हॉट वी शुड इम्पोर्ट.
तर त्याच्यामुळे हा डेफिसिटमुळे आपल्याला एक्स्ट्रा डॉलर लागतात टू इम्पोर्ट दॅन व्हॉट डॉलर्स यू गेट फ्रॉम दिस एक्सपोर्ट. 71% इज इन मॅन्युफॅक्चरिंग. आपण मॅन्युफॅक्चर्ड आयटम विकतो. फ्युएल अँड मायनिंग आपण 14% विकतो. ओके, हे रिलायन्स शेअर क्रूड ऑइल घेतं रशियाकडनं आणि ते अमेरिकेला एक्सपोर्ट करतं. डिझेल, पेट्रोल अँड गॅस अँड LPG अँड वॉट एव्हर एल्स. दिस इज वॉट इज फ्युएल वी आर एक्सपोर्टिंग. आणि मायनिंग पण आपण एक्सपोर्ट करतो फॉर द स्टील मेकिंग. ॲग्रिकल्चर प्रोडक्ट फक्त 14% आहे. तर बेसिकली 71% मॅन्युफॅक्चरिंग आपण एक्सपोर्ट करतो. ही चांगली गोष्ट आहे, ही वाढायला पाहिजे. आणि आपण इम्पोर्ट काय करतो? सेम थिंग. क्रूड ऑइल इज मॅक्सिमम वॉट वी आर इम्पोर्टिंग. आणि मॅन्युफॅक्चर्ड गुड्स, स्पेशलाइज गुड्स, टिपिकली कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, आयफोन्स किंवा लेटेस्ट गॅजेटरी, ऑल दिस मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन, सगळे जे हॉस्पिटल आहेत तिकडे सगळे इन्स्ट्रुमेंट्स आणि मशिनरी इम्पोर्टेड आहे. काहीच इंडियामध्ये बनत नाही. आय डोंट थिंक एनिथिंग इज मेड इन इंडिया. सो दिस इज अ बिग वन. मॅन्युफॅक्चर्ड गुड्स 52% इम्पोर्ट आणि ऑब्वियसली याच्यामध्ये गोल्ड पण आहे जे आपण इम्पोर्ट करतो. गोल्ड पण आपण कमी करायला पाहिजे. आणि ते ह्याच्यामध्ये येतं फ्युएल्स अँड मायनिंगमध्ये. सो दिस इज वॉट इज इम्पोर्ट एक्सपोर्ट स्टोरी. आणि ह्याच्यावर तुमची FX डिपेंड. FX म्हणजे काय? फॉरेन एक्सचेंज रेट. जो मोदी जेव्हा आले तेव्हा 55 होता, आता 87 आहे. दॅट इज बिकॉज ऑफ वर्ल्ड इज मेकिंग डॉलर स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर अँड इंडिया हॅज टू मेक रुपी वीकर अँड वीकर सो दॅट वी रिमेन कॉम्पिटेटिव्ह. नाहीतर IT इंडस्ट्री 55 रुपये म्हणजे त्यांना तेवढेच जर डॉलर त्यांनी मिळाले असते डॉलर इंटू रुपीजमध्ये, तर ऑब्वियसली दे वुड हॅव बीन हायली नॉन कॉम्पिटेटिव्ह. आपलं एक्सपोर्ट कॉम्पिटेटिव्ह राहावं, त्यामुळे आपल्याला FX रेट हा डिव्हॅल्यू करायलाच लागतो आहे सो दॅट द डॉलर इज केप्ट लो बाय अस. आणि हाच ट्रम्पचा मेन प्रॉब्लेम आहे आत्तापर्यंत. ओके, FDI स्टॉकपर्यंत फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा स्टॉक पण आपल्याकडे 514 बिलियन USD आहे, म्हणजे 444 लाख करोड. बरेचसे आपले इंडियन प्रोजेक्ट्स आर फंडेड बाय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन डॉलर्स. दॅट इज व्हॉट इज दिस. करंट अकाउंट बेनिफिट आपला डेफिसिट आहे 45 बिलियन USD. ग्रॉस एक्सटर्नल डेट इन USD, म्हणजे प्रायव्हेट कंपन्या जे US डॉलरमध्ये घेतात ना, ऑल दॅट थिंग शुड बी काउंटेड ओव्हर हिअर. की त्यांनी तिकडे कर्ज घेतलं डॉलरमध्ये, तिकडे डॉलरला कर्जाचा रेट मे बी 1.5% किंवा जपानमध्ये तर 0.2%च आहे. दॅट इज व्हॉट इज ऑल दिस. आणि आपण इंडियामध्ये त्याचे प्रवेश करतो का तिथेच प्लांट्स बांधतो. दॅट इज व्हॉट इज ग्रॉस एक्सटर्नल डेट विच विल हॅव टू पे इन फॉरेन एक्सचेंज, नॉट इन रुपीज. बिलियन डॉलर घेतले, बिलियन डॉलर्स द्यायला लागतील. सोपं करण्यासाठी 58 लाख करोड इथे म्हटलेलं आहे. तुम्हाला लगेच लॅक्स करोडमध्ये आपल्याला लगेच कळतं. म्हणून नेट इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट इज $380 बिलियन. म्हणजे आपल्याकडे जे आहे वर्सेस त्यांनी आपल्याकडे आणले आणि आपण त्यांच्याकडे जे आणले त्याचं नेट इज दॅट मच. गव्हर्मेंट डेप्ट 21 लाख कोटी आहे सध्या टोटल, विच इज 82% ऑफ द GDP. गव्हर्मेंट डेप्ट म्हणजे काय? गव्हर्मेंट डेट घेतं, सगळे घेतं, अमेरिका पण घेतं, पण आपलं डेट खूप कंट्रोलमध्ये आहे. ओके, डेट घेतं आणि त्याचं कन्झम्पशनमध्ये किंवा कॅपिटल मार्केट नाही, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, रोड्स, ब्रिजेस, पोर्ट्स, एअरपोर्ट्स वगैरे बांधतं. राईट. दॅट इज व्हॉट इज दिस इज डिराइव्ड फ्रॉम. डेट घेतं आणि तुम्हाला फॅसिलिटीज देतं आणि देन यू यूज दिस फॅसिलिटीज टू इम्प्रूव्ह युअर प्रोडक्टिव्हिटी. तर 21.4 लाख करोड आहे. आपलं गव्हर्मेंटचं बजेट यावर्षी किती होतं? 50 लाख कोटी एका वर्षाचं. त्याच्यामध्ये चालू ना जुनं सगळं डेट मिळून 21 लाख कोटी डेट आहे. ह्याचं आपण इंटरेस्ट भरत असतो ॲट द रेट ऑफ मे बी 8%. म्हणजे साधारण 50 लाखामध्ये 50 लाख कोटी आपलं जे बजेट आहे त्या 16 लाख कोटी तर आपण RBIला इंटरेस्टच देतो आपण, म्हणजे गव्हर्मेंट. ओके, FX रिझर्व्ह आपल्याकडे जे फॉरेन बाहेरचे लोक पाठवतात, प्रचंड लोक पैसे पाठवत असतात बाहेर आपले जे राहतात ते, कारण इंडिया इज अ सेफ कंट्री फॉर देम. सडनली कोणी काय त्यांचे कॉन्फिस्केट केले डॉलर्स, लाईक रशियाचे सगळे इन्व्हेस्टमेंट अमेरिकेने कॉन्फिस्केट केले वर्षापूर्वी, सँक्शन्स. तसं जर केलं तर म्हणून इंडियन लोक इंडियामध्ये तिकडे असून सुद्धा इंडियामध्ये पैसे पाठवत राहतात. आणि दॅट इज व्हॉट इज दिस ॲड्स टू फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स. आणि आपला एक्सपोर्ट करतो त्यातनं पण इथे पैसे येतात. ओके, इंडिया रेटिंग इम्प्रूव्ह झालेलं आहे. सगळ्याच लोकांनी इंडिया रेटिंग इम्प्रूव्ह केलेलं आहे. आणि या रेटिंगप्रमाणे फॉरेन FII आपल्याकडे इन्व्हेस्ट करतात किंवा इथून पळून जातात. रेटिंग डाऊनग्रेड झाला तर FII विकतात आणि पळून जातात. दिस इज ॲज पर देअर SOP, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, की ज्या कंट्रीचं रेटिंग इथपर्यंत आहे किंवा अजून वरती आहे तर इन्व्हेस्ट करा, खाली गेलं की विका. राईट. दॅट इज व्हॉट इज इंडिया रेटिंग ॲज अ कंट्री. कन्झम्पशन इकॉनॉमी म्हटलं मी तुम्हाला मागाशी, 70% ऑफ GDP इज कन्झम्पशन, 280 lakhs crore, which is 4th largest consumption in world. Driver to share market is consumption. 28 lakhs annual profit by private companies. 28 lakhs crore is annual profit by private companies. Imagine. This is what is from stock market it generated. It grows at the rate of 4, 5, 6% per year. आणि मग शेअर मार्केटवरती का जाणार नाही? दिस इज द रिझन वाय शेअर मार्केट गोज अप. आणि 1978 मध्ये 100 होता BSE इंडेक्स.
तो आता 75,000 80,000 का झाला आहे? कारण प्रॉफिटेबिलिटी तेवढी वाढलेली आहे कंपन्यांची. प्रॉफिटेबिलिटी वाढली आहे, एन्व्हायरमेंटची वाट लागली आहे. हे इक्वेशन तर सुटणारच नाही. अमेरिकेची का वाट लागली आहे? कारण प्रॉफिटेबिलिटी वाढले, वाटेल तसे प्लांट्स आलेत, डोकं चालवून प्लांट्स करत नाहीत. जिथे जिथे ग्रोथ आहे तिथे तिथे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स आहेत आणि येणार. इंडियामध्ये आता जे महिने तापायला लागलेत गेले 10 वर्षामध्ये, दॅट इज बिकॉज ऑफ इंडिया शायनिंग स्टोरी आहे. इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन दसपट झालं आहे ऑब्व्हियसली. त्यामुळे विमानं हजारो उडत आहेत, वरती लाखो उडत आहेत वर्षाला. त्याच्यामुळे वरती ते धूर उत्पन्न करत आहेत, हीट उत्पन्न करत आहेत, खाली मोटारी धावत आहेत लाखो करोडो. दे आर ऑल हीट इंजिन्स. आपल्या घरात जे लॅपटॉप्स आहेत, आत्ता मी जो प्रोजेक्टर लावला आहे, इज ऑल हीट जनरेटिंग मशीन्स. अँड दॅट्स वाय वी आर डॅमेजिंग नोईंगली ऑर अननोईंगली द एन्व्हायरमेंटल टेम्परेचर. त्याच्यामुळे नो डाऊट पुण्यासारख्या ठिकाणी जर पुढे 2-4 वर्षामध्ये 52 डिग्री टेम्परेचर नाही गेलं तर आय विल बी सरप्राईज. बिकॉज वी आर ओन आर्किटेक्ट्स, वी आर द आर्किटेक्ट्स ऑफ दिस इश्यू. नंतर आपण म्हणतो फक्त हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. तुम्ही करा ना पहिल्यांदा. तुम्ही सगळ्या रूम काय म्हणायचं, प्रत्येक रूमला AC लावणार आणि प्रत्येकजण वेगळे वेगळे झोपणार. तुम्ही एका रूममध्ये झोपा ना AC लावून. बट यू विल नॉट डू दॅट. विल एन्श्योर दॅट ऑल द लाईट्स आर ऑलवेज ऑन आफ्टर 7 PM or 6 PM आणि सकाळी 8 पर्यंत लाईट बंद नाही करायचे. दिस विल not work, right? You have to improve your habits, so your habits die hard. Okay, driver to store हे सांगितलं तुम्हाला. वेलफेअर स्पेंड 8% ऑफ GDP इज मच लेस. इंडियामध्ये तरी 8% आहे, बाकीच्या ठिकाणी अमेरिकेमध्ये तर मला वाटतं 30% वेलफेअर फंड आहे. म्हणजे $1 ट्रिलियन वेलफेअर फंडात जातात अमेरिकेच्या इकॉनॉमीमध्ये. जे ट्रम्प म्हणतोय की हे वेलफेअर फंड मी कमी करणार, पण शॉकिंग न्यूज बघितल्या, तुम्ही पण बघितल्या असतील. 200 वर्षाच्या माणसाला तिथले फंड जातात आहे. तिथे काय सोशल प्रोटेक्शन फंड. इमॅजिन त्यांची सिस्टम किती वीक आहे किंवा किती करप्ट गव्हर्नमेंटचे लोक आहेत तिथे. 200, 500, 150 वर्षाच्या वरून तर प्रचंड लोक आहेत. म्हणजे $1 ट्रिलियन जे त्यांची जे टिपिकली 20-25% त्यांचा खर्च ह्याच्यामध्ये जातो सोशल सिक्युरिटीमध्ये. तो ट्रम्प हा फंडणार आहे कारण त्याला माहिती आहे हे सगळी चोरगिरी चालली आहे आणि हे डेफिनेटली कमी करू शकतो आपण. म्हणून मस्कनी सांगितलं की गव्हर्नमेंटच्या लोकांना तुम्ही आयदर शो अप फॉर द वर्क ऑर रिझाईन ऑर यू आर फायर्ड, बिकॉज दोज आर द पीपल हू आर कॉन्ट्रीब्युटिंग टू दिस चोरगिरी, राईट. 150 वर्षाची माणसं लाखोनी अमेरिकेत आणि त्यांना पैसे पाठवले जातात. इफ दिस इज ट्रू, मस्ट बी ट्रू, अँड ही इज टेलिंग इट इन पब्लिक अँड ही इज टेलिंग इट टू द वर्ल्ड. दिस इज वॉट इज अमेरिका. अनबिलिव्हेबल. म्हणजे भारतात जे होतं त्याच्यात काही नवल नाही आहे. वी आर इक्वली वर्स ॲज इन अमेरिका. Okay, labor 58 crore, second largest in the world, which we are trying to convert into opportunity. मोदी जे म्हणतात संभावना अपार आहे, ह्या सगळ्या लोकांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं ते जगभर जाऊन सगळे ट्रेड्स करू शकतात. इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर्स, केमिकल, नंतर प्लंबिंग, हाऊस बिल्डिंग, हजारो ट्रेड्स आहेत. त्याच्यामुळे हे सगळे 58 लाख यांना ट्रेनिंग नाही इंडियामध्ये प्रॉपरली. ओके, ट्रेनिंग नाही आणि त्यांचं सर्टिफिकेशन नाही. त्याच्यामुळे हे लोक इथे खितपत पडलेत आणि हे 82 करोड लोकांपैकी हे यांना जर प्रॉपर ट्रेनिंग दिलं, विच इज धिस गव्हर्नमेंट इज मिझरेबली फेल्ड. गेल्या 10 वर्षामध्ये हे थोडं तरी इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे होतं. या आणि लास्ट इज GDP कॉन्ट्रीब्युशन टू रुरल इज बिटवीन 50 to 70%. दिस डिपेंड्स ऑन द रेन्स. 50% जर रेन नसेल तर ते 70% कम्स फ्रॉम द रुरल. इफ रेन्स आर गुड दे कंझ्युम मोर FMCG आयटम्स, मोर टू व्हीलर्स, नाउ इट इज मोर कार्स. आता सेकंड हँड कार सगळ्या खेड्यात तुम्हाला दिसायला लागलेल्या आहेत ऑलरेडी. सो दॅट इज वॉट इज अबाउट द GDP ऑफ इकॉनॉमी. म्हणून GDPचं आणि शेअर मार्केटचं खूप घट्ट नातं आहे, नवरा बायकोसारखं नातं आहे. GDP वाढले की शेअर मार्केट वाढतंच. GDP समजा 4% आली तर शेअर मार्केट तुफानी पडतं. हे आपण गेल्या 20 वर्षामध्ये माझ्याकडे डेटा आहे, तुम्ही पण बघू शकता. GDP पडली की त्या वर्षी मार्केट पडलेलं आहे तुफानी. जसं कळतं की पुढच्या वर्षी GDP चांगली येणार आहे. चांगले म्हणजे 7%, 7.5%, 8%, काय काय वेळेला तर आपलं कोविडनंतर 9% पण वाढलेली आहे. बिकॉज ऑफ बेस इफेक्ट, की आधीच्या वर्षी मायनस होती, -2%. सो ऑब्वियसली इट हॅज गॉन टू +10% नेक्स्ट इयर. आणि हे इयर ऑन इयर असतं की यावर्षी 7% वाढली, पुढच्या वर्षी त्याच्याहून 7% वाढली, त्याच्या वर्षी पुढच्या अजून 8% वाढली. त्यामुळे ही जी GDP वाढते आहे त्याच्यामुळे प्रॉफिटॅबिलिटी सेल्स वाढतात, प्रॉफिट वाढतात. प्रॉफिट वाढलं की ते मार्केटमध्ये येतात आणि मार्केटमध्ये त्या शेअर्सचा भाव वाढतो आणि त्याच्यामुळे तुम्ही ते शेअर्स विकू शकता आणि तुमची स्वतःची संपत्ती वाढवू शकता. तर या GDP ग्रोथमध्ये तुम्ही पण कॉन्ट्रीब्यूट स्वतःचा हिस्सा घ्या. आणि म्हणून तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी कॅपिटल सेव्ह करा. स्टार्ट्स विथ सेव्हिंग देन अंडरस्टँडिंग नसलं तर आपल्या स्वतःच्या नावावर एक अकाउंट उघडा, 3-in-1 अकाउंट उघडा. त्याच्यामध्ये ETFs घ्या. ETFवर मी 2-3 व्हिडिओ ऑलरेडी केलेले आहेत. ETF घ्या. ETFमध्ये रिस्क खूपच कमी असते.
5 वर्षानंतर तुम्हाला 12% CAGR म्हणजे कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेटप्रमाणे तुमचे जे 100 रुपये किंवा 1 लाख रुपये टाकलेले असते वाढलेले तुम्हाला दिसतील. त्याला टच नाही करायचं. टच केलं तर मग तुम्ही ते विकणार आणि नंतर त्याचे काहीतरी वस्तू घेणार. वस्तू आली की डिप्रिसिएशन आलं. ओके, पैसा असला की तो ॲप्रिशिएट होतो, वस्तू आली की डिप्रिशिएट होतं. ओके, आणि तुम्ही म्हणता की मी घर घेतलं, कार घेतली, मी हे ॲसेट वाढवलं. ते ॲसेट काय आहे? इट इज नॉट इन्कम जनरेटिंग ॲसेट, इट इज अ लायबिलिटी ॲसेट. म्हणजे तुम्हाला त्याच्यावर खर्च करायला लागतो दरवर्षी. दॅट इज व्हॉट इज ॲसेट यू आर जनरेटिंग. सो यू शुड ऑलवेज बाय इन्कम जनरेटिंग ॲसेट्स फ्रॉम व्हॉट यू आर सेलिंग अँड जनरेटिंग प्रॉफिट. मग इकडनं तुम्ही प्रॉफिट घेतला शेअर मार्केटमधनं तर यू शुड इन्व्हेस्ट इन लेट्स से NSE, ज्याच्यामध्ये तुम्हाला 7.5% तरी इन्कम मिळेल आणि सेफ असेल. सेफ्टी फर्स्ट, देन टू प्रोटेक्ट युअर बुक प्रॉफिट. बुक प्रॉफिट इज इम्पॉर्टंट दॅन व्हर्च्युअल प्रॉफिट. जसं तुमचा व्हर्च्युअल प्रॉफिट होता सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आणि तो सडनली -30% झाला, कारण तुम्ही बुकच नाही केला, तो तुमच्या DPमध्येच ठेवला, शेअर्समध्येच ठेवला आणि मार्केट पडलं, 6 महिन्यात खाली आलं. ही एक मिस्टेक झाली. पण ह्याच्यापुढे मिस्टेकमधून शिका आणि मिस्टेकमधून शिका म्हणजे आता जेव्हा मार्केट वर जाईल दिवाळीला, तेव्हा तुम्ही सगळा पोर्टफोलिओ रिकामा करू शकता आणि यूज दॅट फ्रुटफुली. डोंट बाय लायबिलिटी ॲसेट, बाय इन्कम जनरेटिंग ॲसेट्स. फिक्स डिपॉझिट करा, NSE करा, PPFमध्ये टाका किंवा अजून कुठले जे ॲसेट्स म्हणजे असतील की गोल्डमध्ये यू मे बाय गोल्ड, बिकॉज गोल्ड इज ऑलवेज जनरेटेड 9 to 11% CAGR रिटर्न्स. तर असं तुम्ही करत जा आणि ऑलवेज रिमेंबर दॅट यू हॅव टू सेलिब्रेट युअर प्रॉफिट विथ सम स्मॉल आयटम विच यू कॅन शो की हां हे मी मार्केटच्या प्रॉफिटमधनं घेतलं. मे बी यू कॅन गिफ्ट युअर सन ऑर युअर वाईफ ऑर युअर हजबंड अँड देन ते तुमचा एक हे असतो काय म्हणतात सक्सेसचा एक सिम्बॉल असतो. सो जनरेट दोज सिम्बॉल्स आणि देन आफ्टर 6 months 8 months परत मार्केट पडतं, तेव्हा परत जी तुमची FD आहे ती तुम्ही मोडा किंवा त्याच्यावर ओढी घ्या आणि परत हळूहळू मार्केटमध्ये. दिस इज अ जर्नी और दिस इज अ बॅच प्रोसेस. ओके, आणि पार्टिसिपेट इन दिस बॅच प्रोसेस, पार्टिसिपेट इन इंडिया ग्रोथ स्टोरी जी तुम्हाला मी आता सांगितली. ही जी GDP आहे आता 2024ला, ओके, दिस GDP इज 371 lakhs crore आणि याला 7% तुमच्या एक्सेल शीटमध्ये टाका. ओके, 7% टिपिकली 10 वर्षात दुप्पट होईल. ही 700 लाख कोटी होईल 10 वर्षामध्ये आणि शेअर मार्केट 700 × 1.5 म्हणजे 1000 लाख कोटी होईल, जे आत्ता 340 लाख कोटी आहे, म्हणजे डबल होईल. या सो पार्टिसिपेट इन इंडिया ग्रोथ स्टोरी आणि स्टार्ट युअर जर्नी टू रिचनेस आणि क्लास चेंज. थँक्यू सो मच. आपण परत भेटूया, नक्कीच भेटूया. होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा आणि स्वतःच्या श्रीमंतीचा जर तुम्हाला मार्ग खरंच वाटत असेल हा योग्य आहे तर तुम्ही या व्हिडिओला परत बघा. परत बघून तुम्हाला त्याचं ज्ञान डायजेस्ट होतं, सिंक होतं. नाही तर सिंक होत नाही, एकदा बघून काहीच सिंक होत नाही. तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मीडियन पाथ इज ऑलवेज गोल्डन पाथ. हे आपण शिकलो लहानपणीला. मीडियन पाथ इज ऑलवेज गोल्डन पाथ. सो फॉलो गोल्डन पाथ अँड गेट रिच. थँक्यू.